हाय सर्वांना, तुमचं स्वागत आहे माझ्या अजून एका मिनी ब्लॉगमध्ये. तर आज इथे मी करत आहे गुढीपाडव्यानिमित्त घराची साफसफाई म्हणजे किचनची. तर इकडे सर्व बरण्या काढून ठेवलेल्या आहेत, त्या आता मी घासून घेणार आहे. आणि इकडे हे रॅक हे देखील मला क्लीन करून घ्यायचं आहे. खूप चिकट झालेलं आहे, थोडंसं मी घासला येत आहे आता. ठिकाणी मी रॅक पूर्ण क्लीन करून घेतला. इतकं चिकट झालेला होता, ताराच्या घासणीने घासला आणि एकदम आता क्लीन करून घेतला. आता घासते बरण्या. त्याने किचन ओटा पूर्ण क्लीन झाला. भिंत देखील मी छान स्वच्छ करून घेतलेली आहे. आता पुढची काम तोरणं देखील क्लीन धुवून घ्यायची होती. खूप धूळ बसली होती ह्याच्यावरती, त्याच्यामुळेच मी इथे हे देखील काढून घेतले आणि छान स्वच्छ धुवून घेतले. त्यानंतर माठ पण काढायचा होता. हल्ली खूप ऊन पडायला लागलं आणि माठातलं थंडगार पाणी ह्या दिवसात प्यावं वाटतं उन्हाळ्यामध्ये. फ्रीजपेक्षा माठातलंच पाणी छान लागतं प्यायला. तर वरती ठेवला होता माठ, तो देखील मी काढून घेतला आणि स्वच्छ धुवून ते घेतला. एक वेळेस त्याच्यात नळाचंच पाणी एकदा भरून ठेवलं. म्हटलं वर्षभर वरती ठेवला होता, फुटला का काय ते चेक करावं म्हणून पाणी मी साधं भरून ठेवलं. इकडं सगळ्या भरण्या जे घासून घेतल्या होत्या ते देखील उन्हात वाळत ठेवल्या. आणि हे बघा तोरणं किती छान एकदम क्लीन धुवून निघाली. आणि दुपार झाली, काहीतरी जेवणासाठी बनवायचं होतं, तर इथे मी बनवणार होते आज कुटके म्हणजे उकडलेली पोळी, तुम्ही काय म्हणता. तर या दिवसात खायला छान लागतात म्हणून बनवले होते. मस्त ताक आणि कुटके असे आम्ही जेवण केलं. बरण्या पण इकडे क्लीन झाल्या होत्या, म्हणजे केल्या होत्या आणि वाळल्या पण होत्या त्या. तर छान अशा पुसून घेतल्या, पूर्ण सगळ्या भरण्या पुसून घेतल्या. आणि वंशिका मला सर्व सामानमध्ये आणण्यासाठी मदत करत होती. त्यानंतर बरण्या पुसून त्याच्यात सामान भरून घेतलं पूर्ण. तर या ठिकाणी माझं पूर्ण किचन क्लीन केलं होतं आणि बरण्या पण जागच्या जागी ठेवल्या सामान भरून. आणि माझ्या किचनमध्ये हा एकच रॅक असल्यामुळे मी इथेच सर्व सामान ठेवते. तर एका कप्प्यामध्ये बरण्या आणि एका कप्प्यामध्ये वाट्या, ग्लास वगैरे सर्व ठेवते.
बरंचसं सामान आहे, पण ते जागा नसल्यामुळं मी पोत्यात बांधून वरती ठेवून दिलेलं आहे. आणि ह्या एकाच रॅकमध्ये मी सर्व ॲडजस्ट केलेलं आहे. खालच्या एकदम याच्यामध्ये मी पातेली वगैरे ठेवते आणि वरती डबे ठेवलेले आहेत. आणि बघा, ते आवरेपर्यंत माझ्या माळा देखील ह्या स्वच्छ अशा धुतलेल्या वाळून गेल्या होत्या. तर चला म्हटलं ह्या पण लावून घेऊया. तर खिळा वगैरे मारलेला नसल्यामुळे तर मी ते चिकटपट्टीनेच ह्या माळा लावून घेतल्या. बरोबर चिटकून जातात, तर मी ते चिपकून घेतल्या. तर लावल्यानंतर अशा काही दिसत आहेत. तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते. आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.